नमस्कार, मी आनंद शितोळे. मित्रहो, 20 तारखेला लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये भारतामधल्या वेगवेगळ्या मतदारसंघाच्या सोबत महाराष्ट्रामधल्याही मतदारसंघांमध्ये निवडणूक आहे. मागच्या टप्प्यांमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी बोलतानाही सांगितलेलं होतं, आजही हे सांगायचं आहे. हा जो लोकसभा निवडणूक आहे, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला एक मूलभूत स्वरूपाचा निर्णय करायचा आहे. हा निर्णय असा आहे की आपण नेमके कोण आहोत. आम्ही भारताचे लोक असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपण नेमके कोण आहोत. आपण लाभधारक आहोत की या देशाचे भागधारक आहोत. 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता होती, सामाजिक विषमता होती, जी आजही काही प्रमाणामध्ये आहे. तिथपासून जी भारताने प्रगती सुरू केलेली आहे त्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये काही प्रमाणामध्ये आपण आर्थिक किंवा सामाजिक विषमता कमी करू शकलेलो आहोत. परंतु जसं कुठलंही कुटुंब, कुठलीही व्यक्ती, कुठलाही समाज किंवा कुठलंही राष्ट्र आदर्श नसतं, परंतु त्यांनी प्रगतीच्या वाटेवर चाललं पाहिजे अशी ज्या वेळेला आपण अपेक्षा करतो त्यावेळेला हीच नेमकी अपेक्षा आपल्या राज्यघटनेतून आपल्यासमोर पुढे आलेली होती. आपल्या राज्यघटनेची उद्देशिका असं सांगते की तुम्हाला जी काही मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहेत त्या मूलभूत स्वातंत्र्यांमध्ये शिक्षणाचा हक्क आहे, रोजगार मिळवण्याचा हक्क आहे. तसंच तुम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये जाती, धर्माच्या किंवा वंशाच्या किंवा रंगाच्या आधारावर तुम्हाला कुठेही भेदभाव केला जाणार नाही. तुम्हाला सगळीकडे समान संधी मिळेल. आणि हे सगळं राज्यघटना ज्या वेळेला सांगते त्यावेळेस त्या उद्देशिकेमध्ये असणारं शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ते वाक्य असं आहे की ही राज्यघटना आम्ही तयार करून आम्हालाच अर्पण करत आहोत. म्हणजे ह्या राज्यघटनेच्या, संसदेच्या, कार्यपालिका किंवा न्यायपालिका ह्या सगळ्याचा जो एक कॉम्बिनेशन आहे, ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी सामान्य भारतीय नागरिक आहे. मग जसं आर्थिक पातळीवर अतिशय श्रीमंत माणसं आहेत किंवा मोठी श्रीमंत उद्योगपती आहेत, मोठी उद्योग समूह आहेत, तसे गरीब लोकही आहेत. आजही परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत असताना साधारणपणे एखाद्या माणसाला महिनाभरामध्ये सुट्ट्या वजा जाता जो रोजगार मिळतो त्या रोजगाराचा एकूण सगळा हिशोब पाहिला तर साधारणपणे 6,500 ते 7,000 रुपये त्याला महिन्याला मिळतात. ह्या 6,500-7,000 रुपयामध्ये त्यांनी काय करायला अपेक्षित आहे? त्यांनी जगण्याचे जे काही पैसे आहेत, जगण्यासाठी लागणारा खर्च आहे तो त्याच्यातून भागत नाही. त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. इथे जी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आहे तिथे या सरकारची जबाबदारी असते की ज्या कर भरू शकणाऱ्या लोकांकडून जो कर उपलब्ध महसूल गोळा होतो किंवा कंपन्यांकडून जो कर गोळा होतो ह्या सगळ्या महसुलामधून लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला गेला पाहिजे आणि लोकांना रोजगारक्षम बनवता आलं पाहिजे. त्याचबरोबरीने देशामध्ये असं वातावरण असलं पाहिजे की लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सगळ्या लोकांना तर सरकार नोकरी देऊ शकत नाही. आज समजा तुम्ही 140 कोटी लोक आहात, 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी लोक असे आहेत की जो नोकरी करू शकतात. 40 कोटी लोकांना सरकार नोकरी देणार नाही. पण मग सरकार नोकरी देणार नसेल तरी सुद्धा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून लोकांना पोट भरता येईल अशी स्थिती तर सरकार निर्माण करू शकते. मग हे करत असताना ज्या वेळेला असं सरकार कुठलं एखादं काम करतं, लोकांना केंद्रबिंदू समजून काम करतं, त्यावेळेला लोकांना हे वाटतं की ह्या देशाचे आम्ही भागधारक आहोत. कारण या देशातले लोक आम्हाला आपलं समजतात आणि आमच्या उत्थानासाठी काहीतरी काम करतात. पण मागच्या 10 वर्षामध्ये जर समजा बघायला गेलं तर परिस्थिती अशी आहे की इंधनाचं साधं उदाहरण घ्या तुम्ही. 2014 साली क्रूड ऑइलची जी किंमत होती ती किंमत आणि आजची किंमत याचा जर तुलना करून पाहिली तर आज क्रूड ऑइलची किंमत 2014 पेक्षा कमी आहे. परंतु त्यावेळेला 74-80 रुपये लिटरने मिळणारं पेट्रोल जे आहे ते आज 103 रुपये लिटरने मिळत आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर असणारी जी एक्साईज ड्युटी आहे ती सरकारने जसजशा क्रूड ऑइलच्या किमती कमी होत गेल्या तसतसं पेट्रोलची किंमत कमी करण्याच्या ऐवजी एक्साईज ड्युटी वाढवली. एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे पेट्रोलची किंमतही वाढत गेलेली आहे. इंधनाची किंमत जर समजा वाढलेली असेल तर साहजिकच सगळी महागाई वाढते. परिणाम असा झालेला आहे की सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांचं जर समजा बोलायचं ठरलं
तर शेतकऱ्यांना सन्मान योजनेखाली खात्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात, परंतु बियाणं असू द्या, इंधन असू द्या किंवा शेतकऱ्यांना ज्या भांडवली गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या गोष्टी असू द्या, या सगळ्या याच्यामध्ये ज्या कररचना जी आहे त्या कररचनेमधून अशी परिस्थिती आहे की आवळा देऊन कोहळा काढला अशा पद्धतीने 6,000 रुपये सन्मान निधी द्यायचा आणि इकडे टॅक्सच्या माध्यमातून त्याच्याकडून 60,000 रुपये वसूल करायचे. मग शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होणार आहे? आणि जो खालचा तळाला अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये येणारं जे उत्पन्न आहे हे संपूर्ण उत्पन्न जगण्यासाठी खर्च केलं जातं. ते उत्पन्न ज्या वेळेला बाजारात येतं त्यावेळेला अर्थव्यवस्थेचं चाक जे आहे ते फिरायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या शिक्षणावरची जी गुंतवणूक आहे, आरोग्य सेवेवरची जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक न करता सरकार नेमकं काय करत आहे? 25 लाख कोटी रुपये जवळपास खाजगी आणि सरकारी बँकांचे मिळून वेगवेगळ्या मोठ्या उद्योगांनी बुडवले आणि हे बुडवल्यानंतर ती कर्ज बँकांनी राईट ऑफ केली, म्हणजे त्यांनी त्यांच्या नफा तोटा पत्रकातून काढून टाकली आणि ह्या बुडवलेल्या कर्जापैकी बरेच उद्योगपती देश सोडून पळून गेले. आणि जसा हा बँकांना बुडवण्याचा जो प्रकार आहे याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. NCLT आहे, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, त्यांच्याकडे एक प्रस्ताव आलेला होता. एक कंपनी होती ज्या कंपनीवर सगळ्या बँकांचं मिळून जे काही कर्ज होतं त्या कर्जामध्ये त्या कंपन्यांनी त्या कंपनीची मालमत्ता बँकांनी घेतली, ती मालमत्ता त्यांनी डिस्पोज ऑफ केली. त्याच्यानंतर सुद्धा 45,000 कोटी रुपये कर्ज उरलेलं होतं. हे 45,000 कोटी रुपये कर्ज जे आहे हे वसूल करण्याच्या साठी म्हणून ज्या वेळेला त्या ट्रायब्युनलमध्ये बँका गेल्या त्यावेळेला ती कंपनी विकण्यासाठी म्हणून जे प्रस्ताव आले, विकत घेण्यासाठी म्हणून जे प्रस्ताव आले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त किमतीचा प्रस्ताव होता 450 कोटीचा. नाईलाजाने या बँकांचा जो काही समूह होता त्यांना तो मान्य करावा लागला. परिणाम असा झाला 45,000 कोटीचं कर्ज असणारी कंपनी 450 कोटीमध्ये सोडावी लागली. 95% कर्ज बँकांना सोडून द्यावं लागलं. असं ज्या वेळेला कर्ज सोडून द्यावं लागतं त्यावेळेला बँकांचा तो हेअरकट समजला जातो. इथं हेअरकट नाहीये, सगळ्या बँकांच्या डोक्यावरचे केस साफ झालेले आहेत. अशी परिस्थिती जर असेल, खाजगीकरणाच्या माध्यमातून विमानतळ, रेल्वे, बंदरं हे सगळं काही विशिष्ट उद्योगपतींना दिलं जाणार असेल आणि सामान्य शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला मात्र 5 किलो रेशन घ्या आणि तुम्ही गप्प बसा, तुम्ही लाभधारक व्हा आणि हे जे काही मिळत आहे सन्मान निधी किंवा हे रेशन जे आहे हे घेऊन तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालवा, परंतु तुम्ही रोजगाराच्या विषयी बोलू नका, तुम्ही शिक्षणाच्या विषयी बोलू नका, तुम्ही आरोग्य व्यवस्थेविषयी बोलू नका, हे जर समजा असेल तर मग प्रश्न असा पडतो की आपण नेमके या देशाचे लाभधारक आहोत की भागधारक आहोत? जर शिक्षण मिळालं, जर चांगली आरोग्य व्यवस्था असेल तर मिळालेल्या शिक्षणाच्या माध्यमातून ह्या कुटुंबातली मुलं जर मोठी झाली आणि त्यांनी जर समजा उद्योग व्यवसाय सुरू केले किंवा नोकरी सुरू केली तर तेही 4 पैसे कर रूपाने भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी, भारताच्या तिजोरीमध्ये पैसे टाकण्यासाठी मदत करतीलच ना. परंतु हा लांबचा विचार करण्याच्या ऐवजी मुठभर उद्योगांची धन करण्यासाठी, आपल्या मित्रांना सगळं देण्यासाठी म्हणून ही जी काही धोरणं आहेत ही सरकारची धोरणं लोक कल्याणकारी राज्याची धोरणं नाहीयेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला हा निर्णय करायचा आहे की आपण लाभधारक म्हणून राहायचं आहे की या देशाचे भागधारक म्हणून राहायचं आहे. हा आपल्या बुद्धीने, आपल्या विवेकाने आपण विचार करावा आणि निर्णय घ्यावा. धन्यवाद.